मित्रांनो, टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. IOCL म्हणजेच इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिसच्या विविध पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. टोटल 436 जागा आहेत. पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, शैक्षणिक पात्रता संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवीधर, BCom 12वी उत्तीर्ण, जनरल OBC साठी 50% गुण, SC ST PWD साठी 45% गुण. वयाची अट 30 नोव्हेंबर 2020 रोजी 18 ते 24 वर्षे. SC ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट. नोकरीचे ठिकाण उत्तर भारत. याला फी नाहीये. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020. लेखी परीक्षा 3 जानेवारी 2021. तर आता पाहूया सविस्तर जाहिरात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक उपक्रम आणि फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी देशासाठी कौशल्य निर्मिती उपक्रम म्हणून तांत्रिक आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिसना उत्तर भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश मध्ये सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव आहे. खाली नमूद केलेल्या ट्रेड विद्याशाखांमध्ये अप्रेंटिस ऍक्ट 1961 आणि 73 वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे सहभागी होण्यासाठी खालील पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत. संभाव्य आरक्षणासह अप्रेंटिस श्रेणीतील जागांची तात्पुरती संख्या खालील प्रमाणे आहे. उत्तर भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशच्या भरतीसाठी विहित टक्केवारीनुसार आरक्षण लागू असेल. खालील तक्त्यात तुम्ही राज्य, डिसिप्लिन कोड, डिसिप्लिन, एकूण जागा आणि कॅटेगरीनुसार जागा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, ज्यामध्ये टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक, तेही संबंधित शाखेतील जसे की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा धारक असावा. आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ITI ट्रेड धारक उमेदवार असावा, ज्यामध्ये संबंधित ट्रेड जसे की फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, ट्रेड अप्रेंटिस अकाउंटंट, ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर, ज्यामध्ये फ्रेशर अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर कौशल्य प्रमाणपत्र धारक. तर ही झाली ट्रेड अप्रेंटिस साठी लागणारी पदे. यासाठी किती जागा आहेत त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हीही कंटाळून जाल. आता विहित पात्रता आणि पात्रता निकष पाहूया. सर्वात सुरुवातीला अनुक्रमांक 1 ते 6 मध्ये डिसिप्लिन कोड 501 ते 548 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता. टेक्निशियन अप्रेंटिस आणि संबंधित शाखेत जसे की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग मध्ये जनरल आणि OBC उमेदवारांसाठी एकूण 50% गुणांसह आणि SC ST उमेदवारांसाठी 45% गुणांसह 3 वर्षे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असावा. यानंतर अनुक्रमांक 7 ते 11 मध्ये डिसिप्लिन कोड 549 ते 588 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता. ट्रेड अप्रेंटिस आणि संबंधित ट्रेडमध्ये जसे की फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट या ट्रेडमध्ये जनरल आणि OBC उमेदवारांसाठी एकूण 50% गुणांसह आणि SC ST उमेदवारांसाठी 45% गुणांसह नियमित पूर्णवेळ ITI, NCVT, SCVT ने मान्यताप्राप्त झालेला असावा. आता डिसिप्लिन कोड 591 ते 597 मध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता. ट्रेड अप्रेंटिस अकाउंटंट, जनरल आणि OBC उमेदवारांसाठी एकूण 50% गुणांसह आणि SC ST उमेदवारांसाठी 45% गुणांसह कोणत्याही शाखेत नियमित पूर्णवेळ पदवीधर. डिसिप्लिन कोड 598 ते 604 मध्ये साठी लागणारी शैक्षणिक पात्रता. ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर, ज्यामध्ये फ्रेशर अप्रेंटिस ची आवश्यकता आहे, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता. सर्वसाधारण आणि OBC उमेदवारांसाठी एकूण 50% गुणांसह आणि SC ST उमेदवारांसाठी 45% गुणांसह इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेला असावा. आता डिसिप्लिन कोड 605 ते 611 मध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता. ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर कुशल प्रमाणपत्र धारक. 12वी किंवा डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर मध्ये कौशल्य प्रमाणपत्र धारकासह सर्वसाधारण आणि OBC उमेदवारांसाठी एकूण 50% गुणांसह आणि SC ST उमेदवारांसाठी 45% गुणांसह इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेला असावा. सर्व डिसिप्लिन कोडसाठी 12वी पदवीधर डिप्लोमा धारकांसाठी विहित पात्रता मान्यता प्राप्त बोर्ड विद्यापीठ संस्थेकडून किमान 50% गुणांसह SC ST साठी 45% गुणांसह
संबंधित ट्रेड विद्याशाखेत नियमित पूर्णवेळ अभ्यासक्रम म्हणून झालेला असावा. 12वी ITI डिग्री डिप्लोमा परीक्षेत CGPA OGPA किंवा लेटर ग्रेड जिथे दिले जाते तिथे बोर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटने स्वीकारलेल्या नियमानुसार ऑनलाईन अर्जात गुणांची समकक्ष एकूण टक्केवारी दर्शविणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या CGPA OGPA किंवा लेटर ग्रेडच्या संदर्भात गुणांच्या समकक्ष टक्केवारी संदर्भात संबंधित विद्यापीठ संस्थेकडून प्रमाणपत्र सादर करावे लागेल, ज्यावेळी त्याच्या उमेदवारीचा विचार केला जाणार नाही. संबंधित ट्रेडमधील ITI पात्रतेसाठी पात्रता उत्तीर्ण गुण असेल. NCVT SCVT ने मान्यता दिलेल्या नियमित पूर्णवेळ ITI अभ्यासक्रमाचाच विचार केला जाईल. डिसिप्लिन कोड 598 ते 604 अंतर्गत फ्रेशर अप्रेंटिस विचारात घेतले जाईल. फ्रेशर अप्रेंटिस म्हणजे एक नॉन ग्रॅज्युएट अप्रेंटिस ज्याने अप्रेंटिस ऍक्ट 1961 अंतर्गत नोकरीचे प्रशिक्षण किंवा व्यावहारिक प्रशिक्षण घेण्यापूर्वी कोणतेही संस्थात्मक प्रशिक्षण किंवा कौशल्य प्रशिक्षण घेतलेले नाही. डिसिप्लिन कोड 605 ते 611 अंतर्गत कौशल्य प्रमाणपत्र धारकांचा विचार केला जाईल. डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर मध्ये कौशल्य प्रमाणपत्रासह 605 ते 611 अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे राष्ट्रीय कौशल्य पात्रता किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाअंतर्गत जारी केलेल्या 1 वर्षापेक्षा कमी प्रशिक्षणासाठी कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त लॅटरल एंट्री स्कीम अंतर्गत डिप्लोमा इन इंजिनिअरिंग डिसिप्लिन असलेल्या उमेदवारांना डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाईल. डिस्टन्स लर्निंग पार्ट टाइम पत्रव्यवहार पद्धतीद्वारे प्राप्त पात्रता असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. BE BTech MBA CA LLB MCA किंवा अशी कोणतीही समकक्ष पात्रता किंवा उच्च पात्रता असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. ताब्यात घेण्यासंबंधी किंवा उच्च पात्रतेचा पाठपुरावा करण्यासंबंधी माहिती दाबून टाकणे, उमेदवार निवड समाप्तीच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा एंगेजमेंट दरम्यान कोणत्याही वेळी विचार करण्यास अपात्र ठरेल. एकापेक्षा अधिक ट्रेड डिसिप्लिनसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही आणि त्यांचा अर्ज सारांशाने नाकारले जातील. मार्कशीटमध्ये निकाल जाहीर करण्याची तारीख नमूद न केल्यास उमेदवाराला स्कूल, पॉलिटेक्निक कॉलेज, इन्स्टिट्यूटच्या मुख्याध्यापकांकडून निकाल प्रकाशित करण्याची तारीख नमूद करणारे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण घेतलेले किंवा अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961-1973 नुसार उद्योगात अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेतलेले उमेदवार 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी वेळोवेळी किंवा नोकरीच्या अनुभवानुसार पात्र नाहीत. विहित शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर 3 वर्षे पूर्ण केलेले उमेदवार 30/11/2020 म्हणजे 30/11/2020 नुसार विहित शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर 3 वर्षे पूर्ण केलेले उमेदवार एंगेजमेंटसाठी पात्र ठरणार नाहीत. ज्या उमेदवारांनी 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी नोकरीचा अनुभव घेतला आहे ते सहभागी होण्यास पात्र नाहीत. मार्कशीटमध्ये निकाल जाहीर करण्याची तारीख नमूद नसल्यास उमेदवाराने कॉलेज इन्स्टिट्यूटच्या प्राचार्यांकडून निकाल प्रकाशित करण्याची तारीख नमूद करणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. स्थानिक स्टेट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, व्होकेशनल रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी PWD आणि विहित पात्रता निकषांची पूर्तता करण्यासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आता वयोमर्यादा पाहूया. जनरल EWS उमेदवारांसाठी 30/11/2020 पर्यंत किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे. SC ST OBC NCL PWD उमेदवारांना उच्च वयोमर्यादा सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वाढवली जाईल. मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केलेले मार्कशीट प्रमाणपत्र हा वयाचा आधार देणारा एकमेव स्वीकारार्ह दस्तावेज असेल. आरक्षण सवलती आणि शिथिल SC ST OBC PWD आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी आरक्षणावर दर्शविल्याच्या संख्येच्या दृष्टीने असेल. तथापि निर्धारित क्रमांक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीपैकी एकतर निवड निकष आणि इतर निकषानुसार उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी कोणत्याही ट्रेडमध्ये राखीव असलेल्या जागा अनुसूचित जमातीच्या व्यक्तींकडून भरल्या जाऊ शकतात किंवा हे प्रकरण गुणवत्तेच्या आधारावर अनुसूचित जातीकडे असू शकते. वरील पद्धतीनेही राखीव जागा भरता येत नसतील तर लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे इतर मागासवर्गीय व्यक्तींकडून प्रथम जागा भरल्या जाऊ शकतात. अजूनही न भरलेल्या जागा लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीतील स्थितीच्या आधारावर पडताळणीनंतर आढळलेल्या अधिसूचित पात्रता निकषांची आणि कागदपत्रांची पूर्तता इत्यादींच्या आधारे अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांकडून भरल्या जातील. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागा इतर मागासवर्गीयांकडून भरता येत नसतील तर लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तींकडून जागा भरल्या जाऊ शकतात. SC ST उमेदवारांसाठी 5 वर्षापर्यंत आणि राखीव पदाच्या
विरोधात विचार केलेल्या ओबीसी एनसीएल उमेदवारांसाठी 3 वर्षापर्यंत शिथिलता दिली जाईल. बेंचमार्क अपंग व्यक्तींसाठी पीडब्ल्यूडी साठी 10 वर्षापर्यंत उच्च वय विश्रांती. याशिवाय एससी एसटी प्रवर्गातील पीडब्ल्यूडी उमेदवारांना 5 वर्षे आणि पीडब्ल्यूडी ओबीसी एनसीएल उमेदवारांना 3 वर्षे शिथिल करण्यात आली आहे. आता अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी सर्व विद्यान शाखांसाठी 12 महिने. ट्रेड अप्रेंटिस, डाटा एंट्री ऑपरेटर, फ्रेशर अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस डाटा एंट्री ऑपरेटर कुशल प्रमाणपत्रधारक यांना 15 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. आता पात्रता निकष मोजण्याची तारीख. पात्रता आणि पूर्ण वयाचे निकष ताब्यात घेण्यासाठी तारीख 30/11/2020 असेल. निवड पद्धत पाहूया. लेखी परीक्षेत कालावधी 90 मिनिटे आणि अधिसूचित पात्रता निकष पूर्ण करताना उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारावर निवड. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकार बहुपर्यायी प्रश्नांसह 100 प्रश्न असतील, ज्यात एक योग्य पर्याय असलेले 4 पर्याय असतील. प्रश्न द्विभाषिक म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी भाषेत असतील. लेखी परीक्षा खालील निकषावर उमेदवारांचे मूल्यमापन करेल. त्यामध्ये ट्रेड अप्रेंटिस अकाउंटंट, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जेनेरिक ऍप्टिट्यूड 30 गुण, तर्कक्षमता 30 गुण, मूलभूत इंग्रजी भाषा कौशल्य 40 गुण. ट्रेड अप्रेंटिस, डेटा एंट्री ऑपरेटर, फ्रेशर आणि स्किल अप सर्टिफिकेट होल्डरसाठी जनरल ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग क्षमता 25 गुण, मूलभूत इंग्रजी भाषा कौशल्य 25 गुण, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 25 गुण, सामान्य जागरूकता 25 गुण. ट्रेड अप्रेंटिस, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट आणि टेक्निशियन अप्रेंटिस, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स. संबंधित शाखेतील तांत्रिक कौशल्य 40 गुण, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जेनेरिक ऍप्टिट्यूड 20 गुण, तर्कक्षमता 20 गुण, मूलभूत इंग्रजी भाषा कौशल्य 20 गुण. निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान 40% गुण मिळवावे लागतील. राखीव पदाविरुद्ध एससी एसटी पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना किमान पात्रता गुण 35% असतील. अप्रेंटिस म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायद्यात नमूद केल्याप्रमाणे किमान शारीरिक तंदुरुस्ती मानक मापदंड आणि वेळोवेळी जारी केलेल्या दुरुस्त्या सुधारणा पूर्ण कराव्या लागतील. आता दस्तावेज पडताळणी. गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानाच्या आधारावर आणि संबंधित ट्रेड्स विद्याशाखांमधील जागांच्या संख्येच्या अधीन असलेल्या उमेदवारांना दस्तावेज पडताळणीसाठी बोलावले जाईल. दस्तावेज पडताळणीच्या वेळी स्वयं साक्षांकित प्रती खालील मूळ कागदपत्रे सादर केली पाहिजेत. त्यामध्ये नंबर 1, जन्मतारखेचा पुरावा म्हणून संबंधित शिक्षण मंडळाने जारी केलेले 10वी पास मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. जन्मतारखेच्या पडताळणीसाठी इतर कोणताही दस्तावेज स्वीकारला जाणार नाही. नंबर 2, एससी एसटी ओबीसी एनसीएल अपंगत्व ईडब्ल्यूएस इन्कम अँड ऍसेट सर्टिफिकेट सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले विहित नमुन्यातील राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून झालेले सर्टिफिकेट. नंबर 3, एनसीव्हीटी किंवा एनसीव्हीटी ग्रॅज्युएशन डिप्लोमा इंजिनिअरिंग द्वारे जारी केलेल्या आयटीआयच्या फिटर संबंधित शिक्षण मंडळाने जारी केलेले 12वीचे मार्कशीट. नंबर 4, संबंधित बोर्ड प्राधिकरणाने जारी केलेले 12वी अंतिम आयटीआय फिटर किंवा एससीव्हीटी ग्रॅज्युएशन डिप्लोमा सर्टिफिकेट. नंबर 5, सीजीपीए ओजीपीए लेटर ग्रेड पासून ते संबंधित विद्यापीठ संस्थेकडून लागू असलेल्या गुणांच्या टक्केवारीपर्यंत रूपांतर प्रमाणपत्र. आता प्री एंगेजमेंट मेडिकल फिटनेस. अप्रेंटिस म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायद्यात नमूद केल्याप्रमाणे किमान शारीरिक तंदुरुस्ती मानक मापदंड आणि वेळोवेळी जारी केलेल्या दुरुस्त्या सुधारणा पूर्ण कराव्या लागतील. पीडब्ल्यूडी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी अपंग व्यक्तीच्या हक्क कायदा 2016 मधील तरतुदींचा योग्य विचार केला जाईल. ज्या उमेदवारांना एंगेजमेंटच्या पूर्वीच्या वैद्यकीय परीक्षेत तंदुरुस्त घोषित केले जाते त्यांनाच अप्रेंटिस म्हणून विचारात घेतले जाईल. शेवटी निवड झालेल्या उमेदवारांना प्री एंगेजमेंट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसह कागदपत्रे दिली जातील. आता इतर अटी. स्टायपेंड. अप्रेंटिसना दरमहा देय स्टायपेंडचा दर अप्रेंटिस ऍक्ट 1961, 1973, अप्रेंटिस नियम 1992 सुधारित आणि कॉर्पोरेशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार निश्चित केला जाईल. कंपनीची निवास एचआरए. अप्रेंटिसना एचआरए किंवा कंपनीची राहण्याची सोय केली जाणार नाही. रजा आणि सुट्ट्या. खालील रजा आणि सुट्ट्या अप्रेंटिसना ग्राह्य धरल्या जातील. त्यामध्ये अ, सामान्य रजा वैद्यकीय कारणांसह अप्रेंटिसशिपच्या कालावधीत प्रति तिमाही 32 दिवस आणि 8 दिवस. कॅज्युअल लिव्ह कॅलेंडर वर्षात 12 दिवस. समर्थक. अप्रेंटिस ज्या संस्थेत अप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण घेत आहे त्या संस्थेत पाळल्या जाणाऱ्या अशा सुट्ट्यांचा लाभ घेईल. ड, अप्रेंटिसशिप कालावधी संपल्यानंतर रजा चुकणार नाही. आता विमा संरक्षण. प्रशिक्षणार्थींना योग्य अपघात विमा संरक्षण अंतर्गत संरक्षण दिले जाईल. डिसिप्लिन. अप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण घेत असलेल्या संस्थेतील कामगारांना लागू असलेल्या प्रमाणपत्र स्थायी आदेशांतर्गत प्रशिक्षणार्थींना संरक्षण दिले जाईल. अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी. अप्रेंटिस नियम 1992च्या
नियम 7 अंतर्गत दिलेल्या विशिष्ट परिस्थितीत वाढवली जाऊ शकते. नंबर 7, महामंडळाने वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे नियम मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. आता सर्वसाधारण सूचना. उमेदवारांनी मूळमध्ये एक फोटो आयडी पुरावा आणणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, लेखी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासह. प्रवेशपत्र आणि ओळखपत्राचा पुरावा नसलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशिलासाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातोय. उमेदवारांना प्रादेशिक डायरेक्टरेट ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग RDAT, apprenticeshipindia.org किंवा टेक्निशियन अप्रेंटिस म्हणून ऑनलाईन नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांना फक्त कोणत्याही एका डिसिप्लिनसाठी अर्ज करावा लागेल. उमेदवारांना कोणत्याही एका डिसिप्लिन कोडसाठी अर्ज करावा लागेल. एकापेक्षा अधिक डिसिप्लिन कोडसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही आणि त्यांचे अर्ज सारांशाने नाकारले जातील. आता ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वीची आवश्यकता. उमेदवाराकडे एक सक्रिय ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे, जे कमीत कमी 1 वर्षासाठी वैध असणे आवश्यक आहे, कारण भविष्यात उमेदवारांशी सर्व संवाद ईमेल, SMS अलर्टद्वारे होतील. उमेदवारांना त्यांच्या योग्य ईमेल आयडी, मोबाईल क्रमांकाचा उल्लेख करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यांचे ईमेल, SMS संदेश तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी संवादासह सर्व भविष्यातील संवाद फक्त ईमेल, SMS अलर्टद्वारे पाठवले जातील. आता उमेदवारांसाठी महत्त्वाच्या तारखा. ऑनलाईन अर्ज उघडण्याची तारीख 23/11/2020. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 19/12/2020. उमेदवारांकडून प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तात्पुरती तारीख 22/12/2020. लेखी परीक्षेची तात्पुरती तारीख 3/1/2021. चंदीगड, जयपूर, लखनौ आणि नवी दिल्ली येथे लेखी परीक्षा घेतली जाईल. कृपया लक्षात घ्या की लेखी परीक्षेच्या किंवा शहराच्या तारखेत कोणताही बदल IOCLच्या वेबसाईटद्वारे कळवला जाईल. त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही अपडेटसाठी नियमितपणे वेबसाईट तपासण्याचा सल्ला दिला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे होती IOCLच्या जाहिरातीची सविस्तर माहिती. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा लाभ होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.